चेहऱ्यावर काळसर डाग पडले आहेत, काळसर तपकिरी असे डाग आहेत, ज्याला वांग असं म्हटलं जातं मराठीमध्ये. तर स्त्रियांना बऱ्याचदा हे डाग आढळतात, म्हणजे स्त्री पुरुष दोघांमध्येही आढळू शकतात, पण स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणात असतं. तर असे डाग त्यांच्या सौंदर्याला बाधा आणत असतात. त्यामुळे काही वेळेला 4 जणांमध्ये मिसळताना त्याचा आत्मविश्वास जो आहे तर तो कमी होऊ शकतो. आणि स्त्रियांना असा प्रश्न पडतो की हे डाग जे आहेत तर ते बरे होतील का, त्याच्यावर आयुर्वेदिक उपचार काय आहेत, लावायचे काही लेप, पोटातली औषधं, असे बरेच उपचार जे आहेत ते आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. नमस्कार, मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले आयुष स्वास्थ्य या विश्वज आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत वांग किंवा डार्क पिगमेंटेशन, ज्याला मेलास्मा असं पण म्हटलं जातं. तर हे बरे होतात का आणि त्यावर आयुर्वेदिक उपचार काय आहेत. मुळामध्ये वांग याला आयुर्वेदामध्ये व्यंग किंवा निलिका असं म्हटलं जातं. तर व्यंग का निर्माण होतं, तर शरीरामध्ये वातदोष वाढलेला असेल किंवा क्रोध, शोक या कारणामुळे वात आणि पित्त जे आहे तर ते दुष्ट झालेले असतील, तर ते वातपित्त चेहऱ्याच्या ठिकाणी ज्यावेळेला येतात त्यावेळेला ते पातळसर काळसर वर्णाचं असं वांग किंवा व्यंग निर्माण करतात. आता चेहऱ्याच्या व्यतिरिक्त जर हा काळसर डाग इतर ठिकाणी असेल तर त्याला निलिका असं म्हटलं जातं. तर या पद्धतीने आयुर्वेदामध्ये याचं वर्णन केलेलं आढळतं. याचं वर्णन जे आहे तर ते क्षुद्र रोगामध्ये येतं. क्षुद्र म्हणजे लहान, म्हणजे हे यापासून तुम्हाला फारसा त्रास नसतो, फक्त ते तुमच्या दिसण्यामध्ये किंवा सौंदर्यामध्ये बाधा निर्माण करू शकतं. म्हणून याचा समावेश जो आहे तो क्षुद्र रोग म्हणजे लहान रोगामध्ये केलेला आहे. आधुनिक शास्त्रानुसार काय, तर डार्क पिगमेंटेशन जे आहे तर ते शरीरावर ज्यावेळेला होतं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शरीरावर किंवा चेहऱ्यावर जो काळसरपणा आलेला असतो त्या सगळ्याचा समावेश पिगमेंटेशन मध्ये होतं. म्हणजे पिंपल्स आले असतील आणि त्याचे डाग पडले असतील किंवा मेलास्मा असेल किंवा हार्मोनमधील बदल जे आहेत त्याच्यामुळे बटरफ्लाय मार्क्स आलेले असतील किंवा ऑटोइम्युन डिसीज एसएलई सारखा सिस्टेमिक लुपस इरिथोमॅटस, तर त्याच्यामुळे सुद्धा डाग पडलेले असतील तर त्याचाही समावेश जो आहे तो पिगमेंटेशन मध्ये केलेला आहे. प्रमेह आहे, मधुमेह आहे, तर त्याच्यामुळे कपाळावर किंवा गालाच्या मागच्या बाजूला जे आहे तर त्वचा जाड आणि काळसर होते, तर त्याचा समावेश पण आधुनिक शास्त्राने पिगमेंटेशन मध्ये केलेला आहे. तर आता आपण बघूया की हे डार्क पिगमेंटेशन किंवा वांग किंवा ज्याला आयुर्वेदात व्यंग असं म्हणतात तर ते का निर्माण होतं, त्याची काय काय कारणं आहेत. तर सगळ्यात पहिले म्हणजे वात वाढवणारे पदार्थ जे आहेत तर ते तुमच्या आहारात असतील, तुम्ही अतिश्रम करत असताल आणि त्या मानाने विश्रांती जर तुमची कमी असेल किंवा खूप चालणं, डोंगर चढणं वगैरे अशा गोष्टी करत असाल आणि पुरेशी विश्रांती घेत नसाल तर वातप्रकोप होऊ शकतो. आहारामध्ये विरुड म्हणजे कडधान्यांचं रोज किंवा जास्त प्रमाणामध्ये सेवन करणं किंवा इतर वात वाढवणारे पदार्थ जे आहेत, कंदमुळांचं सेवन जास्त प्रमाणात खाणं, फर्मेंटेड गोष्टी खाणं, तर यामुळे वातदोष जो आहे तर तो दुष्ट होतो. तसंच पित्त वाढवणारे जी कारणं आहेत की तेलकट, तिखट, अतिशय तीक्ष्ण उष्ण पदार्थ, मसालेदार पदार्थ यांचं अतिप्रमाणामध्ये सेवन, तळलेले पदार्थ रोज खाणं, वडा, भजीपाव यासारखे पदार्थ जे आहेत त्यांचं अतिरिक्त प्रमाणामध्ये सेवन, चायनीज पदार्थ जे आहेत ते नित्य सेवनामध्ये असणं, अतिशय चमचमीत मांस खाणं किंवा मांसाहार जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये करणं, ही सगळी कारणं जी आहेत ती शरीरामध्ये पित्त जे आहेत तर ते वाढवतात. त्याचबरोबर अतिशय उपास करणं किंवा योग्य वेळेला न जेवणं ह्याच्यामुळेही पित्त जे आहे तर ते वाढू शकतं. रात्रीची जागरणं, पुरेशी विश्रांती न घेणं, उष्णतेजवळ काम, उन्हामध्ये जास्त हिंडणं, याही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढून पित्त जे आहे तर ते दुष्ट होऊ शकतं. तर वातपित्त प्रकोप करणारी जी कारणं आहेत की त्यामुळे हे निर्माण होऊ शकतं. सगळ्यात महत्वाचं आयुर्वेदामध्ये कारण सांगितलेलं आहे ते म्हणजे अतिशय क्रोध, अतिशय शोक, ह्यामुळे सुद्धा वातपित्त जे आहेत तर ते बिघडतात. विशेषतः हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असेल तर त्यावेळेला खूप चिडचिड वाढते, मूड स्विंग्स होतात, तर तेही एक कारण आहे. स्त्रियांमध्ये गर्भिणी अवस्थेमध्ये किंवा नुकतीच प्रसूती झालेली सुतिका अवस्था आहे किंवा मेनोपॉजच्या काळात हार्मोनमधल्या बदलामुळे स्त्रियांच्या चेहऱ्यावर जे आहेत तर ते हे डाग जे आहेत तर ते दिसून येतात, त्याला वांग असं म्हटलं जातं. किंवा तुम्ही काही कॉस्मेटिक्स वापरत आहात की ज्याच्यामध्ये खूप हानिकारक केमिकल्स आहेत आणि अशी
कॉस्मेटिक्स तुमची नेहमी वापरात असतील तर त्याच्यामुळे होऊ शकतं. काही प्रकारचे हेअर डाय आहेत की ज्याच्यामुळे चेहऱ्यावर जे आहेत तर अशा पद्धतीचे डाग जे आहेत तर ते पडू शकतात. तर अशी वेगवेगळी कारणं आहेत की ज्यामुळे वांग जे आहे तर ते निर्माण होतं. आता याची लक्षणं काय आहेत तर चेहऱ्यावर नाकाचा जो हा मधला भाग आहे तिथे किंवा गालाच्या ठिकाणी, भुवयांच्या वर, ओठांच्या वर अशा ठिकाणी जे आहेत तर हे तपकिरी काळे जे डाग आहेत तर ते दिसून येतात. आता यामध्ये जे आहे आधुनिक शास्त्र असं सांगतं की डर्मिस म्हणजे वरच्या त्वचेच्या लेअरमध्ये ज्या वेळेला डाग पडलेले असतात तर त्यावेळेला त्याचा रंग तपकिरी किंवा ब्राऊन असा असतो आणि ज्या वेळेला ते डीप त्वचेच्या इतर आतमधल्या लेअरमध्ये त्याची व्याप्ती होते त्यावेळेला काळसर रंगाचे डाग जे आहेत तर ते दिसून येतात. आयुर्वेदानुसार याचा जे फरक केलेला आहे तर वातपित्त आणि कफदोषानुसार त्याची लक्षणं सांगितलेली आहे. तर वातदोष वाढलेला असेल तर हे जे डाग असतात तर त्यांना काळा रंग असतो. तिथली त्वचा जी आहे ती रुक्ष आणि खरखरीत झालेली असते. पित्तदोषाचं प्राधान्य असेल तर काळ्या डागांच्या भोवती लालसर कडा असतात आणि तिथे आग होत असते. कफदोष जर जास्त प्रमाणात वाढलेला असेल तर व्रणात म्हणजे जो वर्ण बदललेला आहे, काळसर झालेला आहे तर त्याच्या कडा पांढुरक्या दिसतात आणि तिथे खाज येत असते. रक्तदोषाची दृष्टी जर जास्त प्रमाणात असेल तर डाग जो आहे तो लालसर दिसतो, आग होते आणि तिथे चुणचुण होते. तर या पद्धतीने याचं वर्णन जे आहे दोषानुसार ते आयुर्वेदाने केलेलं आहे. आता यावर उपाय काय? जर तुमचे दोष जास्त प्रमाणामध्ये वाढलेले असतील तर विरेचन चिकित्सेने यामध्ये अप्रतिम उपयोग होतो. नस्य चिकित्सा जी आहे तर नस्य चिकित्सा जी ऊर्ध्वजत्रुगत म्हणजे मानेच्या वरच्या विकारांसाठी जी आहे तर ती सांगितलेली आहे. तर यामध्ये जे आहे तर वर्णे औषधी, वर्णे म्हणजे वर्ण सुधारणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्या औषधांनी सिद्ध केलेलं जे तेल आहे किंवा तूप आहे तर त्याचे साह्याने नस्य चिकित्सा जी आहे तर ती केली जाते. किंवा तुम्ही साधं रात्री झोपायच्या आधी जरी या औषध तेलाचे किंवा तुपाचे 2-2 थेंब दोन्ही नाकपुडीत घातले तरीही त्याचा फायदा होतो. किंवा इतर काही औषधं किंवा गाईचं तूप जे आहे त्याचं जरी तुम्ही नस्य केलं 2-2 थेंब दोन्ही नाकपुडीत रात्री झोपताना घातले तरी त्याचाही खूप उत्तम फायदा होतो. आता यामध्ये अभ्यंतर आणि बाह्य अशी दोन्ही चिकित्सा सांगितलेली आहे. अभ्यंतर म्हणजे पोटात घेण्याची औषधं आणि बाह्य म्हणजे लावायचे लेप जे आहेत ते. तर यामध्ये जे आहेत तर ते काही लेप सांगितलेले आहेत. आता मसूर डाळ जी आहे ती वर्णीय सांगितलेली आहे. त्यामुळे मसूर डाळ भिजत घालून ती दुधात वाटून त्याचा लेप केला तरी काळे डाग किंवा वांग जे आहे ते कमी व्हायला मदत मिळते. केशर जे आहे ते दुधात खलून लावलं तरी त्याचा उत्तम उपयोग होतो. जायफळ दुधातून उगाळून वापरलं तरी त्याचा छान उपयोग होतो. किंवा चंदन आणि हळकुंड जे आहे ते सहाणेवर तुम्ही दुधातनं उगाळलं आणि त्याचा लेप केला आणि हे खूप दिवसपर्यंत करायला लागतं तर त्याने पण हे डाग जे आहेत तर ते नष्ट होऊन त्वचा जी आहे तिथे तिचा रंग यायला मदत मिळते. तसंच काही फेस पॅक आहेत आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध म्हणजे वर्णे वनस्पती ज्या आहेत सारिवा, मंजिष्ठा, चंदन, रक्तचंदन, नागरमोथा, हळद, ज्येष्ठमध, दारू हळद यासारख्या अनेक वनस्पती आहेत तर त्याची चूर्ण जे आहेत ते वस्त्रगाळ करून तुम्ही घेतलं, त्याचं कोरफड मधून एक फेस पॅक केलं, कोरफड जेल किंवा कोरफडीचा रस वापरला किंवा दूध जे आहे ते वापरलं, त्यात थोडी मसूरच्या डाळीचं किंवा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातलं आणि ते एकत्र करून त्याचा फेस पॅक करून जरी चेहऱ्याला लावला तरी त्याचा खूप चांगला उपयोग जो आहे तर तो होतो. तसंच कुंकुमादी तेल जे आहे, कुंकुमादी लेपन आपल्या इथे आहेत ते किंवा त्यांनी सिद्ध घृत जे आहे तेही चेहऱ्याला आंघोळीनंतर लावलं किंवा रात्री झोपताना लावलं तरी त्याच्यानी त्वचेची रुक्षता कमी होते आणि वर्ण उजळायलाही खूप मदत मिळते. आता अभ्यंतर चिकित्सा तर पोटात घेण्याची जी औषधं आहेत त्यामध्ये पुन्हा वर्ण सुधारणारे जे औषधं आहेत वनस्पती तर त्यांचे काढे किंवा चूर्ण या स्वरूपामध्ये तुम्ही घेऊ शकता. विशेषतः लघुमंजिष्ठाधिक वात, महामंजिष्ठाधिक वात यांचा वापर केला किंवा सारीवाद्य असं आहे त्यांचाही खूप उत्तम उपयोग होतो. कुटकी, हळद, ज्येष्ठमध, सारिवा, मंजिष्ठा, नागरमोथा, बहावा मगज, निशोत्तर यासारख्या वेगवेगळ्या वनस्पती आहेत ज्या पोटामध्ये घेतल्या चूर्ण किंवा काढे स्वरूपामध्ये तरी यांचा खूप चांगला उपयोग होतो. काही रसौषधी आणि इतर औषधी कल्प आहेत जे वैद्यांच्या सल्ल्याने घ्यायचे आहेत तर त्यांचा सुद्धा खूप उत्तम उपयोग होतो आणि त्यामुळे तुमचे वांग जे आहेत तर ते कमी होतात, बऱ्याचदा ते पूर्णपणे बरे होतात. जर नुकतेच झालेले असतील, काही काळापूर्वी झालेले असतील तर ते पूर्णपणे निघून जातात
आणि खूप दीर्घकाळापासून ते असतील तर ते हळूहळू करत कमी होतात. तर याबरोबरच औषधी चिकित्सेबरोबरच तुम्ही पथ्य पाळणंही खूप गरजेचं आहे. तर त्यानुसार जे आहे तर जागरण न करणं, सकाळी वेळेवर उठणं, वेळेवर झोपणं, पोट साफ होत नसेल तर पोट साफ होण्याची औषधं घेणं किंवा त्या प्रमाणात तुमचा आहार जो आहे तर तो घेणं, तीक्ष्ण उष्ण पदार्थ, चायनीज, मांसाहार हे बरं होईपर्यंत टाळावं. हार्मोनल बदल झालेले असतील तर त्यासाठी वैद्यांकडनं औषधं जी आहेत तर ती पण घ्यायची आहेत. जसे आपण चेहऱ्याला लेप लावतो तसंच पथ्य जर पाळले तर अधिक चांगला उपयोग होतो. दही जे आहे तर ते पूर्णपणे बंद करायचं आहे. ताजं ताक जे आहे तर ते चालणार आहे. दूध आणि तुपाचा समावेश तुमच्या आहारामध्ये जरूर करायचा आहे. वांगी, सिमला मिरची, गवार या भाज्या टाळून इतर सगळ्या भाज्या तुम्हाला चालू शकतात. सगळी फळं चालू शकतात, पण विशेष करून आंबा, अंजीर, द्राक्ष जी आहेत तर ती वर्ण सुधारणारी आहेत, त्यामुळे त्यांचा समावेश जो आहे तर तुमच्या आहारामध्ये नक्की करा. काळे मनुके जे आहेत तर ते मलप्रवृत्ती स्वच्छ करणारे आहेत, रक्तधातू चांगला करणारे आहेत, थंड आहेत, त्वचेला उत्तम आहेत. तर काळ्या मनुका ज्या आहेत तर त्याही तुमच्या आहारामध्ये जरूर ठेवा. तसंच उन्हात हिंडणं, खूप श्रम करणं, पुरेशी विश्रांती न घेणं या गोष्टी ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत. उष्णतेजवळ जर तुमचं काम असेल तर वैद्यांच्या सल्ल्याने काही थंड औषधी, वाळ्याचं सरबत घेणं, गुलकंद, मोरावळा यांचं सेवन करणं, माठातलं थंड पाणी पिणं, हे जे बदल आहेत तर ते तुम्ही करून घेऊ शकतात. गरज लागली तर काही चिकित्सा पण तुम्ही वैद्यांकडनं करून घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने जे आहे तर तुम्ही बाह्य आणि अभ्यंतर उपचार करून घेऊ शकतात. घरच्या घरी नस्य सुद्धा तुम्हाला करता येऊ शकतं. यामुळे व्यंग किंवा वांग जे आहे तर ते निश्चितच कमी होतात. इतर काही कारणांनी जर काही पिगमेंटेशन झालेलं असेल, जे ऑटोइम्युन डिसीज असेल किंवा प्रमेह असेल तर त्याचीही चिकित्सा याबरोबरीने केली आणि वर्णी औषधी वापरल्या तर पूर्णपणे तुमची त्वचा जी आहे तर ती पहिल्यासारखी होते आणि त्वचेचा रंग जो आहे तर तो उजळतो. म्हणजे वांग जे आहेत तर निश्चितच बरे होऊ शकतात. तुमच्यापैकी जर कोणाला या त्रास होत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.